नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. माय नेम इज निहाल सूर्यवंशी. आय एम युअर कॉमर्स एज्युकेटर. तर मित्रांनो, लास्ट लेक्चरमध्ये आपण 2016चे जे पेपर सेकंड आणि पेपर 3 जे आहेत कॉमर्स सब्जेक्टचे, ठीक आहे, आणि 2017चा सेकंड पेपर, ठीक आहे, ते आपण डिटेलमध्ये डिस्कशन केलेलं आहे, त्याचे पीवायक्यूज. तर आजच्या लेक्चरमध्ये 2017चा जो थर्ड पेपर आहे कॉमर्स सब्जेक्टचा, तो आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर प्रिपरेशन आणखी सुरू केलेलं नसेल तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की लवकरात लवकर प्रिपरेशन सुरू करा, आणि सुरू केलेलं असेल तर रिव्हिजन वरती जास्तीत जास्त जोर द्या. ठीक आहे. जर तुम्हाला तुमचं रिव्हिजन स्ट्रॉंग करायचं असेल तर ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीने तुमच्यासाठी फुल सिलेबस कोर्स आणलेला आहे. ठीक आहे. तर तो फुल सिलेबस काय आहे, फुल सिलेबस कोर्स मध्ये तुम्हाला काय प्रोव्हाइड केलं जाईल जेणेकरून तुमचं रिव्हिजन जे आहे ते खूप स्ट्रॉंग होणार आहे आणि खूप चांगल्या पद्धतीचं तुमचं प्रिपरेशन होणार आहे आणि तुमचा परफॉर्मन्स तुमच्या एक्झामिनेशन मध्ये खूप चांगला होणार आहे. ठीक आहे. तर सुरू करूया आजच्या लेक्चरला. त्याआधी मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीने तुमच्यासाठी फुल सिलेबस कोर्स आणलेला आहे. हा फुल सिलेबस कोर्स तुमच्या प्रिपरेशन साठी खूप हेल्पफुल असणार आहे. या फुल सिलेबस कोर्स मध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहे 25 मॉक टेस्ट, ज्यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन टेस्टचा सुद्धा समावेश असणार आहे 2015 पासून ते 2020 पर्यंत. ओके. तर हे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन टेस्ट असणार आहे ते तुम्हाला डिटेल एक्सप्लेनेशन सोबत मिळणार आहेत. म्हणजे जेव्हा तुम्ही हे टेस्ट सबमिट कराल तेव्हा तुम्हाला त्याचं डिटेल्ड एक्सप्लेनेशन म्हणजे संपूर्ण स्पष्टीकरण तुम्हाला मिळणार आहे. कुठले प्रश्न चुकलेत, कुठले प्रश्न बरोबर आलेत याचं स्पष्टीकरण तुम्हाला मिळणार आहे. ओके. या प्रिव्हियस इयर क्वेश्चन टेस्ट सोबत तुम्हाला फुल सिलेबस टेस्ट सुद्धा मिळणार आहे तुमच्या प्रॅक्टिससाठी, जे की ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीच्या एक्सपर्टीजने तुमच्यासाठी बनवलेला आहे. ओके. या टेस्ट व्यतिरिक्त तुम्हाला फुल युनिट नोट सुद्धा मिळणार आहेत मराठी आणि इंग्लिश या कंबाईन लँग्वेज मध्ये, दोन्ही लँग्वेज मध्ये. ओके. हे जे नोट्स आहेत तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहेत, त्यामधून तुमचा कन्सेप्ट जो आहे तो पूर्णतः कव्हर होणार आहे. ओके. या नोट्स सोबतच तुम्हाला 200 प्लस व्हिडिओ लेक्चर सुद्धा मिळणार आहेत प्रत्येक युनिट वरती, प्रत्येक चॅप्टर वरती. ओके. तेही मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेज मध्ये, म्हणजे जेणेकरून तुम्ही तुमच्या टाइम नुसार, कन्व्हिनियंट टाइम नुसार कधीही हे व्हिडिओज पाहून तुमची स्टडी करू शकता. ओके. मित्रांनो, या फुल सिलेबस कोर्स मध्ये तुम्हाला पर्सनल अटेन्शन मिळणार आहे एज्युकेटर्स कडून. म्हणजे तुम्हाला काही डाउट्स असतील, काही प्रश्न असतील तर तुमच्या प्रिपरेशन बद्दल किंवा एक्झामिनेशन बद्दल, तर तुम्ही एज्युकेटर्सला विचारून त्याचं निवारण करू शकता. ओके. तर खूप हेल्पफुल हा फुल सिलेबस कोर्स असणार आहे. या फुल सिलेबस कोर्स सोबत जर तुम्ही प्रिपरेशन कराल तर मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुमचा फर्स्ट अटेम्प्ट मध्ये महाराष्ट्र स्टेटचा जो एक्झामिनेशनचा गोल आहे तो क्लिअर होणार आहे. ओके. जर तुम्हाला कोर्स जॉईन करायचा असेल तर ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीचा ऍप्लिकेशन डाउनलोड करा, विच इज अवेलेबल ऑन प्ले स्टोर. ओके. और यू कॅन कॉन्टॅक्ट ऑन दिस बिलो नंबर अँड जॉईन दिस फुल सिलेबस कोर्स. ओके. सो लेट्स बिगिन विथ द टुडेज लेक्चर. ऍडिशन ऑफ अ न्यू प्रोडक्ट लाईन इन अ कंपनी, म्हणजे कंपनीमध्ये जेव्हा समजा एक नवीन प्रोडक्ट कंपनी लॉन्च करत असेल किंवा ऍडिशन करत असेल एका नवीन प्रोडक्टचं, तर त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं? त्याला डायव्हर्सिफिकेशन म्हटलं जातं, व्हर्टिकल इंटिग्रेशन, हॉरिझॉन्टल इंटिग्रेशन की जॉग्राफिकल एक्सपान्शन. तर ऍडिशन ऑफ अ न्यू प्रोडक्ट लाईन म्हणजे कंपनीमध्ये एक नवीन ऍडिशन होत असेल एका प्रोडक्टचं, तर त्याला काय म्हटलं जातं? त्याला म्हटलं जातं डायव्हर्सिफिकेशन. कारण आपल्याला माहिती आहे, जर एखादी पर्टिक्युलर कंपनी एक नवीन ऍडिशन प्रोडक्ट जर लॉन्च करत असेल तर ते काय होत असतं? डायव्हर्सिफाय होत असतं त्याचं प्रोडक्ट लाईन. बरोबर. फॉर एक्झाम्पल आपण इथे बघू शकतो, टाटा कंपनी आहे. बरोबर. टाटा कंपनीचे विविध पद्धतीचे प्रोडक्ट्स आहेत. फॉर एक्झाम्पल लँड रोवर ही कारची कंपनी आहे, ती टाटाचीच आहे. इंडिका ही सुद्धा टाटाची आहे. टाटा स्काय जे आपण टीव्ही चॅनल्स वगैरे बघतो, डिश चॅनल्स, ओके, ते सुद्धा टाटाचं आहे. त्यानंतर टाटा टी, इसेन्शियल गुड्स, टाटा सॉल्ट झालं, नॅनो कार, बस, अशी विविध पद्धतीचे टाटांचे प्रोडक्ट्स आहेत टाटा कंपनीचे, त्याला प्रोडक्ट लाईन असं म्हटलं जातं. ओके. तर हे जे प्रोडक्ट लाईन जेव्हा नवीन ऍडिशन होत असेल कंपनीमध्ये एका प्रोडक्टचं, तर त्याला म्हटलं जातं डायव्हर्सिफिकेशन. बरोबर. पुढील प्रश्न. Which act was replaced with the introduction of Competition Act 2002? म्हणजे असा कुठला आधीचा ऍक्ट होता की ज्याला रिप्लेस करून कॉम्पिटिशन ऍक्ट 2002 अंमलात आणलं गेलं होतं? फेरा ऍक्ट आहे, एमआरटीपी ऍक्ट आहे, पोटा ऍक्ट आहे की फेमा ऍक्ट आहे? तर कॉम्पिटिशन ऍक्ट 2002 जे आहे ते एमआरटीपी ला रिप्लेस करून 2002 मध्ये त्याला लॉन्च केलं गेलं होतं. ओके. तर या ठिकाणी आपण बघू शकतो, कॉम्पिटिशन ऍक्ट 2002 वॉज इनॅक्टेड बाय पार्लमेंट ऑफ इंडिया अँड रिप्लेस्ड व्हॉट? मोनोपॉलीज अँड रेस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस ऍक्ट 1969.
म्हणजे 1969 चा जो MRTP ऍक्ट होता, ज्याला की मोनोपॉलीज अँड रेस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस ऍक्ट असं म्हटलं जातं, त्याला रिप्लेस करून कॉम्पिटिशन ऍक्ट 2002 आणलं गेलं होतं. आणि 2002 मध्येच हे कॉम्पिटिशन ऍक्ट जे आहे त्याला पार्लमेंट ऑफ इंडिया मध्ये सुद्धा इनॅक्ट केलं गेलेलं होतं. ठीक आहे. इट इज इन द इफेक्ट टू गव्हर्न इंडियन कॉम्पिटिशन लॉ. ओके, हे जे MRTP ऍक्ट जे आहे ते कशासाठी अंमलात आणलं होतं? कॉम्पिटिशन लॉ जो आहे इंडियाचा त्याला गव्हर्न करण्यासाठी. ओके, पुढील प्रश्न. डॉट डॉट इज अ सिंगल ऍक्ट ऑफ कंपॅरिझन अँड लर्निंग फॉर ऑर्गनायझेशनल इम्प्रुव्हमेंट. ओके, तर ऑर्गनायझेशनल इम्प्रुव्हमेंट साठी जी कंपॅरिझन किंवा लर्निंग केली जाते अशी कुठली एकमेव कृती आहे किंवा कला आहे? ती बेंचमार्किंग आहे, फीडबॅक आहे, रँकिंग आहे की जॉब इव्हॅल्युएशन आहे? तर बेंचमार्किंग जी आहे ती एकमेव अशी कृती आहे जी की ऑर्गनायझेशनच्या इम्प्रुव्हमेंट साठी एक कंपॅरिझन आणि लर्निंग केलं जातं. ठीक आहे. तर बेंचमार्किंग इज द राईट. बेंचमार्किंग इज द सिम्पल ऍक्ट ऑफ कंपॅरिझन अँड लर्निंग फॉर ऑर्गनायझेशनल इम्प्रुव्हमेंट. जसं की आपण क्वेश्चन मध्ये पाहिलं, बरोबर. बेंचमार्किंग इज द प्रोसेस ऑफ आयडेंटिफाइंग बेस्ट प्रॅक्टिस in relation to both products and the processes by which those products are created and delivered. म्हणजे एक पर्टिक्युलर प्रोडक्ट आणि ते बनवण्याची क्रिया, म्हणजे ते क्रिएट करण्याची क्रिया आणि ते डिलिव्हर करण्याची क्रिया. ओके, तर अशा कुठल्या पद्धतीने ते प्रोडक्ट बनवला जाऊ शकतो किंवा डिलिव्हर केला जाऊ शकतो, म्हणजे ती कुठली बेस्ट पद्धत आहे जेणेकरून ऑर्गनायझेशनचे इम्प्रुव्हमेंट होऊ शकतं, हे बेस्ट प्रॅक्टिस आयडेंटिफाय करणं म्हणजे बेंचमार्किंग असतं. ओके, म्हणजे थोडक्यात कंपॅरिझन केलं जातं आणि त्याचं लर्निंग केलं जातं किंवा स्टडी केलं जातं की कुठल्या पद्धतीने किंवा कुठली बेस्ट प्रॅक्टिस आहे, बेस्ट मेथड आहे एक प्रोडक्टला विकण्याचं, क्रिएट करण्याचं आणि डिलिव्हर करण्याचं, जेणेकरून ऑर्गनायझेशनला इम्प्रुव्हमेंट होईल. जर तुम्हाला बेंचमार्किंग कळालं असेल तर ठीक, नसेल कळालं असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवा. मी नेक्स्ट लेक्चर मध्ये ते तुम्हाला चांगल्या डिटेल मध्ये आणखी समजून सांगेन. ओके, तर लो इन्कम इकॉनॉमिक्स आर समटाइम्स रेफर्ड टू ऍज. तर लो इन्कम इकॉनॉमिक्स जे असतं त्याला आणखीन एका नावाने संबोधलं जातं किंवा ओळखलं जातं. ते नाव कुठलं आहे? फर्स्ट वर्ल्ड इकॉनॉमिक आहे, सेकंड वर्ल्ड इकॉनॉमिक आहे, थर्ड वर्ल्ड इकॉनॉमिक आहे की फोर्थ वर्ल्ड इकॉनॉमिक्स आहे? तर लो इन्कम इकॉनॉमिक्स जे आहे त्याला थर्ड वर्ल्ड इकॉनॉमिक या नावाने सुद्धा संबोधलं जायचं किंवा संबोधलं जातं. असं का? तर या ठिकाणी दिलेलं आहे, थर्ड वर्ल्ड इज अन आउटडेटेड अँड डेरोगेटरी फ्रेज that has been used historically to describe a class of economically developing nations. जे डेव्हलपिंग नेशन्स आहेत, ओके, म्हणजे विकसनशील देश जे आहेत त्यांना थर्ड वर्ल्ड या नावाने संबोधलं जायचं. ठीक आहे. टुडे द प्रिफर्ड टर्मिनॉलॉजी इज डेव्हलपिंग नेशन्स अँड अंडर डेव्हलप्ड कंट्री और लो अँड मिडल इन्कम कंट्री. जर LMIC याचा लॉंग फॉर्म काय आहे असं क्वेश्चन विचारला तर लो अँड मिडल इन्कम कंट्री. ठीक आहे. तर लो अँड मिडल इन्कम कंट्री जे आहे त्याला थर्ड वर्ल्ड इकॉनॉमी या नावाने सुद्धा ओळखलं जायचं. ठीक आहे. यामध्येच लो अँड मिडल इन्कम कंट्री असेल किंवा अंडर डेव्हलप कंट्री असेल किंवा डेव्हलपिंग नेशन्स असेल, या सर्व ज्या कॅटेगरीज आहेत या सर्वांनाच थर्ड वर्ल्ड इकॉनॉमी असं म्हटलं जातं. पुढील प्रश्न. ऑन रिटायरमेंट ऑफ पार्टनर कंटेनिंग पार्टनर्स गेन इन अ टर्म ऑफ डॉट डॉट रेशो. जर पार्टनरशिप फर्म मध्ये एखादा पार्टनर जर रिटायरमेंट घेत असेल किंवा रिटायर झालेला असेल तर रिमेनिंग पार्टनरचं जे प्रॉफिट असतं, गेन असतं, ते कुठल्या बेसवरती डिवाइड केलं जातं? ओके, गेनिंग रेशिओ वरती डिवाइड केलं जातं, कॅपिटल रेशिओ, प्रॉफिट शेअरिंग रेशिओ की सॅक्रिफायसिंग रेशिओ? तर जेव्हा पार्टनरशिप मध्ये एखादा पार्टनर रिटायर होतो किंवा त्याची डेथ होते किंवा कुठल्याही कारणाने डिसमिस होतो एक पार्टनर, तर रिमेनिंग पार्टनरचं जे इन्कम असतं, गेन असतं, प्रॉफिट जे असतं ते प्रॉफिट शेअरिंग रेशिओ वरती बेस्ड असतं किंवा त्यानुसार ते प्रोव्हाइड केलं जातं किंवा डिवाइड केलं जातं. पार्टनर जेव्हा रिटायर होत असतात तेव्हा त्यांचं प्रॉफिट डिवाइड जे होतं ते प्रॉफिट शेअरिंग रेशोने डिवाइड होत असतं, बरोबर. आणि यालाच आपण गेनिंग रेशो असं सुद्धा म्हणत असतो. त्यामुळे हे जे पार्टनर्स असतात, रिमेनिंग पार्टनर जे असतात, दे डिस्ट्रीब्यूट हिज शेअर्स ऑफ प्रॉफिट अमॉंग देमसेल्व्स ऑन द बेस ऑफ प्रॉफिट शेअरिंग रेशिओ. त्यालाच गेनिंग रेशो असं सुद्धा म्हटलं जातं. पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रॉफिट ऑन रिइश्यू ऑफ फॉरफिटेड शेअर्स इज ट्रान्सफर्ड टू. जे प्रॉफिट असतं कशावर मिळालेलं? फॉरफिटेड शेअर्स म्हणजे जप्त केलेल्या शेअर्स वरती जे प्रॉफिट मिळत असतं त्याला
कुठे ट्रान्सफर केलं जातं किंवा कुठल्या अकाउंटला ट्रान्सफर केलं जातं. ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर केलं जातं, कॅपिटल रिझर्व्ह अकाउंटला, प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंटला की जनरल रिझर्व्ह अकाउंटला. तर हे जे प्रॉफिट असतं जे की फॉरफिटेड शेअर्सच्या रिइश्यू नंतर मिळत असतं त्याला कॅपिटल रिझर्व्ह अकाउंटला ट्रान्सफर केलं जातं. त्यामुळे बी आन्सर इज द राईट आन्सर. फॉरफिटेड शेअर्स जे असतात त्यांना रिइश्यू सुद्धा करता येत असतं आणि रिइश्यू केल्यानंतर जो प्रॉफिट मिळत असतो तो कॅपिटल रिझर्व्ह अकाउंटला ट्रान्सफर केला जातो. असं का केलं जातं? कारण रिइश्यू केल्यानंतर जे जप्त केलेले शेअर्स त्यांना रिइश्यू केल्यानंतर जो प्रॉफिट मिळत असतो तो कंपनीसाठी कॅपिटल गेन असतो, कॅपिटल रिसीट असतो. ओके, त्यामुळे हा जो प्रॉफिट आहे तो कंपनीसाठी कॅपिटल गेन असल्यामुळे तो कॅपिटल रिझर्व्ह अकाउंटला ट्रान्सफर केला जातो. ओके, पुढील प्रश्न. Any investment center can be evaluated by. इन्व्हेस्टमेंट सेंटर जे असतं गुंतवणुकीचं केंद्र त्याला आपण असं बोलतो, ते कशाने इव्हॅल्युएट केलं जातं? प्रॉफिटने केलं जातं, रिटर्न ऑन टर्नओव्हरने केलं जातं, प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ इन्व्हेस्टमेंटने केलं जातं की रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटने? तर इन्व्हेस्टमेंट सेंटर जे असतं ते रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटने इव्हॅल्युएट केलं जातं किंवा मूल्यमापन त्याच्याने केलं जातं. तर त्यामुळे डी आन्सर इज द राईट आन्सर. तर इन्व्हेस्टमेंट सेंटरचं सर्वात कॉमन मेजर काय आहे इव्हॅल्युएशन करण्याचं? तर रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. इट इज अ बेटर टेस्ट ऑफ प्रॉफिटेबिलिटी अँड इज डिफाइंड इन जनरल ॲज अ divisions net income before taxes divided by some measures of assets employed in the division. ओके, पुढील प्रश्न. द मेन पर्पज ऑफ कॉस्ट अकाउंटिंग. तर कॉस्ट अकाउंटिंग जे असतं त्याचं मेन पर्पज काय आहे, त्याचा मेन हेतू काय आहे? राईट, कुठल्या हेतूने त्याला बनवलं जातं? तर असिस्ट द मॅनेजमेंट इन डिसिजन मेकिंग. तर डिसिजन मेकिंग साठी कॉस्ट अकाउंटिंग बनवलं जातं की मॅक्झिमाइज प्रॉफिट अँड मिनिमाइज लॉसेस, की लॉसेस कमी करण्यासाठी आणि प्रॉफिट वाढवण्यासाठी कॉस्ट अकाउंटिंग केलं जातं. कंप्लाय द नॉर्म्स इश्यूज बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया फ्रॉम टाइम टू टाइम, की रिपेअर कॉस्ट अकाउंट इन लाईन विथ द अकाउंटिंग स्टँडर्ड्स. तर पर्पज काय असतं कॉस्ट अकाउंटिंगचं? तर असिस्ट द मॅनेजमेंट इन डिसिजन मेकिंग. मॅनेजमेंटला डिसिजन मेकिंग मध्ये असिस्ट करण्यासाठी कॉस्ट अकाउंटिंग तयार केलं जातं किंवा कॉस्ट अकाउंट तयार केलं जातं. तर कॉस्ट अकाउंटिंग डिसिजन मेकिंग मध्ये मॅनेजमेंटच्या डिसिजन मेकिंग मध्ये कशा प्रकारे हेल्प करतं? तर मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ कॉस्ट अकाउंटिंग आर ॲसेटेन ऑफ कॉस्ट. कॉस्ट ॲसेटेन करण्यासाठी, सेलिंग प्राइस जे आहे त्याला फिक्स करण्यासाठी किंवा प्रॉपर रेकॉर्डिंग अँड प्रेझेंटेशन ऑफ कॉस्ट डेटा टू मॅनेजमेंट फॉर मेजरिंग इफिशियन्सी अँड फॉर कॉस्ट कंट्रोल अँड कॉस्ट रिडक्शन. कॉस्ट रिडक्शन करण्यासाठी, कॉस्टला कंट्रोल करण्यासाठी आणि इफिशियन्सीचा मेजरमेंट करण्यासाठी मॅनेजमेंटमध्ये कॉस्ट अकाउंटिंग जे आहे ते हेल्पफुल असतं. बरोबर. त्यानंतर काय आहे? असेटिंग द प्रॉफिट ऑफ ईच ऍक्टिव्हिटी, असिस्टिंग मॅनेजमेंट इन डिसिजन मेकिंग प्रोसेस. ओके, तर प्रॉफिट कशा प्रकारे किंवा कुठल्या ऍक्टिव्हिटीज मधून जास्तीत जास्त प्रॉफिट मॅक्झिमाइज होऊ शकतं आणि डिसिजन मेकिंग मध्ये सुद्धा मॅनेजमेंटला हेल्प करत असतं. कोण? कॉस्ट अकाउंटिंग. ठीक आहे, तर अशा प्रकारे कॉस्ट अकाउंटिंग वेगवेगळ्या विविध पद्धतीने हेल्पफुल असतं. पुढील प्रश्न. An indifference curve is usually convex to the origin because of. इनडिफरन्स कर्व काय असतं? दोन प्रोडक्ट मध्ये कंपॅरिझन असतं किंवा त्या दोन प्रोडक्टचं सॅटिस्फॅक्शन कर्व जे असतं त्याला इनडिफरन्स कर्व म्हटलं जातं. आणि ते कॉन्व्हेक्स कधी असतं? कॉन्व्हेक्स म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला बहिर्वक्र असं म्हणतो. ओके, तर युजली बहिर्वक्र कधी असतं? एका पर्टिक्युलर प्रोडक्टच्या ओरिजिनला. ओरिजिन म्हणजे काय? त्याचा उगम कुठून होतो त्याला ओरिजिन म्हटलं जातं. तर इनडिफरन्स कर्व इज युजली कॉन्व्हेक्स टू द ओरिजिन बिकॉज ऑफ. त्याला कारण काय आहे? A. Increasing marginal rate of substitution. B. Diminishing marginal rate of substitution. C. Constant marginal rate of substitution. की D. Variable marginal rate of substitution. तर याचा राईट आन्सर आहे डिमिनिशिंग मार्जिनल रेट ऑफ सबस्टिट्यूशन. म्हणजे एक पर्टिक्युलर प्रोडक्टच्या बदल्यात कंझ्युमर काय करत असतो? एक सबस्टिट्यूट चूज करत असतो किंवा एका सबस्टिट्यूटची खरेदी जास्त करत असतो रॅदर दॅन सायमल्टेनियसली कंझ्युमिंग मोर. ओके, ते असतं डिमिनिशिंग मार्जिनल रेट सबस्टिट्यूशन. इनडिफरन्स कर्व आर कॉन्व्हेक्स. म्हणजे इनडिफरन्स कर्व कधी कॉन्व्हेक्स असतो? ओरिजिनशी. बिकॉज ऑफ म्हणजे जेव्हा कंझ्युमर बिगिन्स टू इन्क्रीज हिज ऑर हर यूज ऑफ वन गुड ओव्हर अनदर. म्हणजे एक सबस्टिट्यूट जो असतो त्याचा जास्ती यूज करत असतो कंझ्युमर, त्यावेळेस काय होत असतं? इनडिफरन्स कर्व जे आहे ते कॉन्व्हेक्स होत असतं त्याच्या ओरिजिनशी. द कर्व रिप्रेझेंट्स द मार्जिनल रेट ऑफ सबस्टिट्यूशन. आणि त्या कंडिशन मध्ये जो कर्व असतो तो असतो मार्जिनल रेट ऑफ
substitution. The reason that the marginal rate of substitution decreases, marginal rate of substitution चा जो कर्व असतो तो का डिक्रीज होत असतो, कर्व किंवा ती कंडिशन जी आहे ती का डिक्रीज होत असते, ड्यू टू द प्रिन्सिपल ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी. तर हे जे ह्याचं जे प्रिन्सिपल असतं डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटीचं, त्यामुळे काय होत असतं, मार्जिनल रेट ऑफ सबस्टिट्यूशन डिक्रीज होत असतं. पुढील प्रश्न, AC मायनस एव्हीसी इंटू आउटपुट म्हणजे ऍव्हरेज कॉस्ट मायनस ऍव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट जर केलं इंटू आउटपुट केलं तर हा फॉर्म्युला कशाचा आहे, तर TFC म्हणजे टोटल फिक्स्ड कॉस्ट त्याचा आन्सर असणार आहे. ओके मित्रांनो, आजचं सेशन एंड करण्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की न्यू बॅच सुरू केलेली आहे पेपर 1 साठी 7 तारखेपासून. ओके, तर ही जी बॅच आहे ही तुमची एक्झामिनेशन पर्यंत चालणार आहे. यामध्ये तुम्हाला 50 मॉक टेस्ट प्रोव्हाइड केले जाणार आहेत. ओके, त्या 50 मॉक टेस्ट मध्ये 2011 पासून 2020 पर्यंत प्रीवियस इयर क्वेश्चन टेस्ट असणार आहेत पेपर 1 चे. ओके, विथ डिटेल्ड एक्सप्लेनेशन. ओके, या टेस्ट व्यतिरिक्त तुम्हाला फुल युनिट नोट सुद्धा मिळणार आहेत मराठी आणि इंग्लिश या लँग्वेज मध्ये, आणि त्यासोबत व्हिडिओ लेक्चर सुद्धा मिळणार आहेत तेही मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेज मध्ये. ओके मित्रांनो, खूप हेल्पफुल आणि खूप रिलेव्हंट आहे तुमच्यासाठी हा न्यू बॅच जे की 7 तारखेपासून सुरू केलेला आहे. तुम्ही जर जॉईन केलेला नसेल तर लवकरात लवकर जॉईन करा आणि त्याचा पुरेपूर फायदा घ्या. ओके, तर तुम्ही जर ही बॅच जॉईन कराल, तुम्हाला जॉईन करायचं असेल तर तुम्हाला ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करावे लागेल, जे की प्ले स्टोअर वरती अवेलेबल आहे, किंवा या खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून सुद्धा तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. ओके, त्या कोर्सचा रेट आहे जस्ट ₹999. ओके, 99 and 9. ओके, जेव्हा तुम्ही हे कोर्स जॉईन कराल तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल आणि रोज संध्याकाळी 6 वाजता तुम्हाला ही टेस्ट जे आहे त्याची लिंक तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल. ओके, ही जी लिंक तुम्हाला जी प्रोव्हाइड केली जाणार आहे व्हॉट्सअप ग्रुपवरती, ते तुम्ही कधीही तुमच्या वेळेनुसार जॉईन करू शकता, टेस्ट देऊ शकता आणि कितीही वेळा ती टेस्ट तुम्ही देऊ शकता. ओके, जो टाइम टेबल आहे कधी आणि कोणती कोणती टेस्ट असणार आहे ते मी तुम्हाला सांगतो पुढे. तर या ठिकाणी हा टाइम टेबल आहे, या टाइम टेबल नुसार तुमचे टेस्ट असणार आहेत. ओके, 7 तारखेला टेस्ट 1 झालेली आहे, ती 25 सप्टेंबर पर्यंत तुमची 50 टेस्ट जे आहेत ते टोटल कंप्लीट होणार आहे. ओके, तर मित्रांनो खूप हेल्पफुल आहे हा कोर्स तुमच्या अपकमिंग एक्झामिनेशन साठी. महाराष्ट्र सेटची जी एक्झामिनेशन आहे पुढच्या महिन्यात होणार आहे, त्यासाठी हा कोर्स तुमच्यासाठी खूप चांगला आहे, हेल्पफुल आहे. ओके, तर लवकरात लवकर जॉईन करा. Okay, so friends, we have done with today's session and thank you for today's session. जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं डाऊट असेल किंवा प्रश्न असतील, ठीक आहे, तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता बिंदासपणे. मी तुम्हाला ते नेक्स्ट लेक्चरमध्ये त्याचा आन्सर मिळवून देईल. ठीक आहे, तर मित्रांनो तुमची एक्झामिनेशन जी आहे ती खूप जवळ आलेली आहे. नेक्स्ट मंथ मध्ये 26 ला तुमची महाराष्ट्र सेटची एक्झामिनेशन आहे, बरोबर. तर आता आपल्याकडे कालावधी जो उरलेला आहे त्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने रिव्हिजन जे आहे ते करायचं आहे. ठीक आहे, खूप स्ट्रॉंग रिव्हिजन जे आहे ते त्याला रिव्हिजनची गरज आहे आता अपकमिंग एक्झामिनेशन साठी, बरोबर. जर तुम्ही स्टडी अद्याप सुरू केलेलं नसेल किंवा प्रिपरेशन झालेलं असेल आणि तुम्हाला रिव्हिजन चांगल्या पद्धतीने करायचं असेल, तर मी तुम्हाला एक गुड न्यूज देतो की ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीकडे टेस्ट सिरीज आहेत तुमचा रिव्हिजन स्ट्रॉंग करण्यासाठी, राईट. ते जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर तुम्ही ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता, किंवा व्हिडिओच्या स्टार्टिंगला जे मी नंबर दिले तुम्हाला फोन नंबर, त्यावरती कॉन्टॅक्ट करून सुद्धा तुम्ही ते जॉईन करू शकता. ओके, सो हरिअप मित्रांनो, खूप कालावधी कमी उरलेला आहे. रिव्हिजन जे आहे ते आपल्याला स्ट्रॉंग करायचं आहे, बरोबर. ओके, सो थँक यू फॉर टुडेज सेशन अँड लेट्स मीट इन द नेक्स्ट सेशन.